तर नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क लेवल 2.5 मध्ये वेल्डर या 1 वर्षांच्या ट्रेडच्या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाबाबत सर्व काही मूलभूत माहिती आज आपण घेणार आहोत. प्रशिक्षण प्रणाली, सामान्य माहिती. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेले प्रशिक्षण महासंचालनालय विविध क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करून देते. क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग स्कीम आणि अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम या DGTच्या प्रमुख योजना आहेत. वेल्डर हा CTS अंतर्गत चालणारा सर्वात लोकप्रिय ITI अभ्यासक्रमांपैकी एक आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी 1 वर्ष आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट प्रदान केले जाते, जे जगभरात मान्यताप्राप्त आहे. वेल्डर अभ्यासक्रमाची माहिती. या 1 वर्षाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना खालील प्रशिक्षण दिले जाते. A. डोमेन एरिया. 1. व्यावसायिक कौशल्य. 2. व्यावसायिक ज्ञान. 3. इंजिनिअरिंग ड्रॉइंग. 4. वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स. आणि B. कोर एरिया, रोजगारक्षम कौशल्ये. वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि सायन्समधील वर्कशॉप कॅल्क्युलेशनमुळे प्रशिक्षणार्थी 1. साहित्याचा अपव्यय टाळून कामाचे नियोजन करू शकतो. 2. इलेक्ट्रोड्स व फिलर मेटल्सची आवश्यकता मोजू शकतो. वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि सायन्समधील वर्कशॉप सायन्समुळे प्रशिक्षणार्थीला 1. विविध धातूंचे गुणधर्म. 2. मिश्र धातूंमधील घटकांचा परिणाम समजतो. इंजिनिअरिंग ड्रॉइंग विषयामुळे प्रशिक्षणार्थी 1. जॉब ड्रॉइंग समजू शकतो. 2. वेल्डची जागा, प्रकार आणि आकार ओळखू शकतो. प्रात्यक्षिक कौशल्ये सोप्या पातळीपासून जटिल पातळीपर्यंत टप्प्याटप्प्याने शिकवली जातात. त्याचबरोबर सैद्धांतिक विषयांचे अध्यापनही त्याच पद्धतीने केले जाते, ज्यामुळे प्रशिक्षणार्थीला प्रत्यक्ष काम करताना ज्ञानाचा प्रभावी वापर करता येतो. याशिवाय विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रोजेक्ट वर्क आणि विविध सहशालेय उपक्रम करण्याची संधी दिली जाते. 1 वर्षात विद्यार्थ्यांना खालील प्रशिक्षण दिले जाते. व्यावसायिक ज्ञान. विषयांतर्गत पुढील बाबी शिकवल्या जातात. 1. वेल्डिंगची तत्वे. 2. ब्रेझिंगची तत्वे. 3. इंडक्शन वेल्डिंग. 4. कटिंग प्रक्रिया. 5 सेंचुरीज अँड फिक्स्चर्सचा वापर. 6 विकृती आणि तिचे नियंत्रण. 7 योग्य उपभोग्य साहित्य निवडणे. 8 साठवणूक आणि हाताळणीतील सुरक्षितता उपाय. प्रशिक्षणार्थ्यांना पुढील चाचण्यांचे ज्ञान व सराव दिला जातो. 1. विध्वंसक चाचणी. 2. अविध्वंसक चाचणी. यामुळे त्यांना वेल्डची गुणवत्ता समजते, तसेच कार्यशाळा आणि प्रयोगशाळेमध्ये तपासणी करता येते. 1 वर्षात मिळणाऱ्या वेल्डिंग प्रशिक्षणाच्या प्रकारांची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्सच्या आत लिंकमध्ये आहेत. प्रगतीचे मार्ग. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी 1. टेक्निशियन म्हणून उद्योगात नोकरी करू शकतो. पुढे सिनियर टेक्निशियन, सुपरवायझर आणि मॅनेजर पदापर्यंत प्रगती करू शकतो. 2. स्वतःचा व्यवसाय सुरू करून संबंधित क्षेत्रात उद्योजक बनू शकतो. विविध उद्योगांमध्ये शिकाऊ उमेदवार अप्रेंटिसशिप प्रशिक्षण घेऊन नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट प्राप्त करू शकतो. 4. ITIमध्ये निदेशक होण्यासाठी संबंधित व्यवसायातील कारागीर प्रशिक्षण योजना मध्ये प्रवेश घेऊ शकतो. 5. DGT अंतर्गत वोकेशनल ॲडव्हान्स डिप्लोमा अभ्यासक्रम करू शकतो. विद्यार्थ्यांनी प्राप्त करावयाच्या क्षमता. प्रशिक्षणार्थीने व्यापक स्वरूपात पुढील क्षमता प्रदर्शित करणे आवश्यक आहे. 1. तांत्रिक बाबी, दस्तावेज वाचणे, त्यांचा अर्थ समजून घेणे, कामाचे नियोजन व व्यवस्थापन करणे, आवश्यक साहित्य व साधने ओळखणे. सुरक्षा नियम, अपघात प्रतिबंधक नियम आणि पर्यावरण संरक्षणाच्या तरतुदींचा विचार करून काम करणे. काम, दुरुस्ती व देखभाल करताना व्यावसायिक ज्ञान, मूलभूत कौशल्य आणि रोजगारक्षम कौशल्यांचा वापर करणे.
रेखाचित्रानुसार तयार केलेल्या कामाची किंवा जोडणीची कार्यक्षमता तपासणे, त्रुटी ओळखणे व त्यांचे निराकरण करणे. 5. केलेल्या कामाशी संबंधित तांत्रिक बाबींची नोंद तक्त्याच्या स्वरूपात करणे. अभ्यासक्रमाची रचना. खालील तक्त्यामध्ये 1 वर्षाच्या वेल्डर या अभ्यासक्रमातील विविध घटकांसाठी प्रशिक्षण तासांचे वितरण दर्शविले आहे. अभ्यासक्रम 1. व्यावसायिक कौशल्य 840 तास. 2. व्यावसायिक ज्ञान 240 तास. 3. रोजगारक्षम कौशल्य 120 तास. एकूण 1200 तास. ऑन जॉब ट्रेनिंग. प्रत्येक वर्षी जवळच्या उद्योगामध्ये 150 तासांचे अनिवार्य ऑन जॉब ट्रेनिंग करणे आवश्यक असते. जर ऑन जॉब ट्रेनिंगची सुविधा उपलब्ध नसेल तर गट प्रकल्प करणे बंधनकारक असते. मूल्यांकन मार्गदर्शक तत्वे कोणती आहेत? मूल्यांकनासाठी वापरले जाणारे पुरावे कोणते आहेत? रचनात्मक मूल्यमापन कसे केले जाते? मूल्यांकन मार्गदर्शक तत्वे. मूल्यमापन करताना खालील बाबींना महत्त्व दिले जाते. 1. सांघिक कार्य. 2. कचरा कमी करणे व योग्य विल्हेवाट लावणे. 3. शिस्तबद्ध वर्तन. 4. पर्यावरणाबद्दल जागरूकता. 5. प्रशिक्षणातील नियमितता. 6. ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड एन्व्हायरमेंटबद्दल संवेदनशीलता. 7. स्वयं अभ्यासाची वृत्ती. मूल्यांकनासाठी वापरले जाणारे पुरावे. 1. कार्यशाळेतील प्रत्यक्ष काम. 2. रेकॉर्ड बुक किंवा दैनंदिनी. 3. उत्तरपत्रिका. 4. तोंडी परीक्षा. 5. प्रगती चार्ट. 6. उपस्थिती आणि वक्तशीरपणा. 7. असाइनमेंट. 8. प्रकल्प कार्य. 9. संगणक आधारित बहुपर्यायी प्रश्न परीक्षा. 10. प्रात्यक्षिक परीक्षा. रचनात्मक मूल्यमापनमध्ये विद्यार्थ्याच्या कौशल्य, अचूकता, सुरक्षितता, स्वावलंबन, कामातील नीटनेटकेपणा आणि कार्यक्षमतेच्या आधारे गुण दिले जातात. 60% ते 90% पेक्षा जास्त गुणांसाठी वेगवेगळे निकष निश्चित केलेले असतात. उत्तीर्णता नियम. व्यवसाय प्रात्यक्षिक आणि घटनात्मक मूल्यांकन मध्ये किमान 60% गुण आवश्यक आहेत. इतर सर्व विषयांमध्ये किमान 33% गुण आवश्यक आहेत. वेल्डरकडील अतिरिक्त व्यावसायिक कौशल्ये. कामाचे नियोजन व व्यवस्थापन करणे, कामादरम्यान समस्या शोधून त्यांचे निराकरण करणे, संघामध्ये काम करून योग्य उपाय सुचवणे, स्पष्ट संवाद साधणे. तांत्रिक इंग्रजी समजणे, पर्यावरणाबद्दल संवेदनशील असणे, स्वयं अभ्यासाची सवय असणे, उत्पादकता वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करणे. ITI मधील वेल्डर या ट्रेडची मराठीतील माहिती देणारा हा व्हिडिओ आपणास आवडला तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्वांना शेअर नक्की करा. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा.